नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि हे प्रश्न मागे झालेले जिल्हा परिषदेमध्ये विचारले गेलेले आहेत आणि तसेच हेच तर तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 1802 मध्ये बेसिनचा करार कोणाच्या दरम्यान होता? 1802 मध्ये बेसिनचा करार हा कोणाच्या दरम्यान होता? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे ब्रिटिश आणि बाजीराव दुसरा यांच्यामध्ये 1802 मध्ये बेसिनचा करार हा झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन. 1789 मध्ये बंगालमधून गुलामांची निर्याती थांबवण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन. टिंबटिंब यांनी मानव धर्मसभा स्थापन केली. तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे दादोबा पांडुरंग यांनी मानव धर्मसभा ही स्थापन केली. नेक्स्ट क्वेश्चन. इल्बर्ट बिल विधेयक खालीलपैकी कशाशी संबंधित होते? इल्बर्ट बिल विधेयक खालीलपैकी कशाशी संबंधित होते? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे न्याय व्यवस्था यासाठी इल्बर्ट बिल विधेयक हे संबंधित होते. नेक्स्ट क्वेश्चन. 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोठे छापले गेले? 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोठे छापले गेले होते? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन सी होईल, ते म्हणजे हॉलंड या ठिकाणी 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक छापले गेले होते. नेक्स्ट क्वेश्चन. बाळशास्त्री जांभेकर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ हा लिहिला नाही? बाळशास्त्री जांभेकर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ हा लिहिलेला नाही? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे गीता तत्व. तर गीता तत्व या नावाचा ग्रंथ बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलेला नाही. नेक्स्ट क्वेश्चन. 1848 मध्ये स्थापन झालेल्या परमहंस सभेशी संबंधित खालीलपैकी कोण आहे? 1848 मध्ये स्थापन झालेल्या परमहंस सभेशी संबंधित खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे वरील सर्व हे 1848 मध्ये स्थापन झालेल्या परमहंस सभेशी संबंधित आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसार मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसार मंडळाची स्थापना खालीलपैकी कुणी केली? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन बी होईल, ते म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसार मंडळाची स्थापनाही केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती घटना लॉर्ड एम हार्ट यांच्या काळात घडली नाही? त्या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे यापैकी कोणतीही नाही. नेक्स्ट क्वेश्चन. गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेली मुंबईतील पहिली देशी भाषेतील वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे? गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे मुंबई समाचार. हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल. नेक्स्ट क्वेश्चन. पुणे सार्वजनिक सभेचे सर्वात महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य खालीलपैकी कोण होते? पुणे सार्वजनिक सभेचे सर्वात महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे G.V. जोशी हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वात महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते. नेक्स्ट क्वेश्चन. रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटले आहे? रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर असे कुणाला म्हटले आहे? तर या ठिकाणीच उत्तर जे होईल मित्रांनो ऑप्शन बी होईल, ते म्हणजे राजाराम मोहन राय यांना रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर असे म्हटले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था 1919 साली कोठे स्थापन केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था 1919
1919 साली कोठे स्थापन केली? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे काले आणि सातारा या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था 1919 साली स्थापन ही केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? अखिल भारतीय किसान सभेची स्थापना ही कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन बी होईल, ते म्हणजे 1936 मध्ये अखिल भारतीय किसान सभेची स्थापना ही करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 1852च्या आरंभी पुण्यात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती? 1852च्या आरंभी पुण्यात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना ही कोणती आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन सी होईल, ते म्हणजे डेक्कन असोसिएशन. डेक्कन असोसिएशन ही संघटना 1852च्या आरंभी पुण्यात स्थापन झालेली राजकीय संघटना आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणाच्या काळात कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना केली गेली? कोणाच्या काळामध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना ही केली गेली आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन सी होईल, ते म्हणजे वॉरेन हेस्टिंग्ज यांच्या काळामध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना ही करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ब्रिटिश भारतीय राज्य क्षेत्राच्या विस्तारितेचा अंत कोणाच्या काळात झाला? ब्रिटिश भारतीय राज्य क्षेत्राच्या विस्तारतेचा अंत कोणाच्या काळामध्ये हा झाला आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन ए होईल, ते म्हणजे डफरीनच्या काळामध्ये. हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल. नेक्स्ट क्वेश्चन. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे कधी पोहोचले? महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे कधी पोहोचले? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन डी होईल, ते म्हणजे 5 एप्रिल 1930 मध्ये महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे पोहोचले. नेक्स्ट क्वेश्चन. कोणते युरोपीय देशाने प्रथम भारतासोबत व्यापार सुरू केले? कोणत्या युरोपीय देशाने प्रथम भारतासोबत व्यापार सुरू केले? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन बी होईल, ते म्हणजे पोर्तुगाल. पोर्तुगाल या युरोपीय देशाने प्रथम भारतासोबत व्यापार हे सुरू केले गेले. नेक्स्ट क्वेश्चन. कोणाच्या काळामध्ये भारतीय परिषद हा कायदा 1861 साली पारित करण्यात आला आहे? तर या ठिकाणीच उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे लॉर्ड कॅनिंग यांच्या काळामध्ये भारतीय परिषद कायदा 1861 हा पारित करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इसवी सन 1872 मध्ये टिंबटिंब यांनी लंडन येथे इंडियन सोसायटीची स्थापना ही केली. इसवी सन 1872 मध्ये टिंबटिंब यांनी लंडन येथे इंडियन सोसायटीची स्थापना ही केली. तर या ठिकाणीच उत्तर जे होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे आनंद मोहन बोस यांनी इसवी सन 1872 मध्ये लंडन येथे इंडियन सोसायटीची स्थापना ही केली. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतात मुलकी नोकरशाहीची निर्मिती कोणी केली? भारतामध्ये मुलकी नोकरशाहीची स्थापना ही कोणी केली? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी भारतामध्ये मुलकी नोकरशाहीची निर्मिती ही केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महात्मा गांधींनी सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा कुठे वापरला? महात्मा गांधींनी सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा कुठे वापरला? तर या ठिकाणीच उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे दक्षिण आफ्रिका या देशामध्ये प्रथम महात्मा गांधींनी सत्याग्रह हा शब्द वापरला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन हे दिले नाही? तर या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे भात आणि गहू. तर भात आणि गहू या लागवडीस इंग्रजांनी भारतामध्ये त्यांचे शासन असताना भात व गहू यांना प्रोत्साहन हे दिले नाही. नेक्स्ट क्वेश्चन. हरगोविंद खुराना यांना कोणत्या वर्षी नोबेल मिळाला?
हरगोविंद खुराना यांना कोणत्या वर्षी नोबेल मिळाला आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए होईल, ते म्हणजे 1968 मध्ये हरगोविंद खुराना यांना नोबेल हा मिळाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लोकायुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? लोकायुक्ताची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? तर या ठिकाणीचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे राज्यपाल. तर राज्यपाल हा लोकायुक्तांची नेमणूक हा करतो. नेक्स्ट क्वेश्चन, कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोची दरम्यानचे अंतर टिंब किमीने कमी झाले. कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोची दरम्यानचे अंतर टिंब किमीने कमी झाले. तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे 513 किमीने कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोची दरम्यानचे अंतर हे कमी झाले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद हे भूषवले आहे? खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद हे भूषवलेले आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 2 वेळेस राष्ट्रपती पद हे भूषवलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2 ग्रामसभामधील अंतर हे किती महिन्यापेक्षा अधिक असू नये? 2 ग्रामसभामधील अंतर हे किती महिन्यापेक्षा अधिक असू नये? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी होईल, ते म्हणजे 3. तर 2 ग्रामसभामधील अंतर हे 3 महिन्यापेक्षा अधिक असू नये. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर हे कोणते आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे चिल्का. ते आहे ओरिसा या राज्यामध्ये. तिथे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिटी ऑफ जॉय म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते? सिटी ऑफ जॉय म्हणून ओळखले जाणारे शहर हे कोणते आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे कोलकाता. कोलकाता हे शहर सिटी ऑफ जॉय म्हणून ओळखले जाते.